तर राजधानी दिल्लीतल्या जंतर मंतरवर पेपर फुटीच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या जेनझींबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजप खासदार कंगना रनौत कायदेशीर अडचणीत सापडले आहेत। आंदोलक विद्यार्थ्यांना गटर जनरेशन म्हटल्यानं कंगना रनौतच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल करण्यात आली। या प्रकरणी आग्रा इथल्या विशेष न्यायालयात 21 ऑगस्टला पहिली सुनावणी होणार आहे। कंगना रनौत यांनी आंदोलक विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा अपमान केला असून विद्यार्थ्यांच्या भविष्यावरही सवाल उपस्थित केल्याचं याचिकाकर्त्यांनी म्हटलं आहे। महाराष्ट्रात विविध सेवा भरतींसाठी होणाऱ्या परीक्षा पद्धतीत सर्वसमावेशक, अधिक सुरक्षित आणि सर्वसंमतीने सुधारणांसाठी एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतलेला आहे। या समितीने राज्यात प्रत्येक विभागात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधत सुधारणांबाबत अहवाल सादर करायचा आहे। या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा उपस्थित होते। राज्यात किमान 25,000 सुरक्षित क्लासरूम उभारण्यात याव्यात असेही निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत दिले। सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव व्ही राधा यांच्या अध्यक्षतेत ही समिती स्थापन केली जाणार आहे।